Good morning, students. Okay, this is our next lecture. Yesterday, we already started basics of information technology chapter. Okay, in that we had already learned introduction to IT, data and information, the difference between data and information. Okay, and need of information. Okay, today we will going to see various concepts used under IT. Okay, various concepts used under information technology. Before getting started, let us learn some of the important concepts used under information technology. Okay, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये कुठल्या कुठल्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत ते पहिले आपण बघून घेऊ. फर्स्ट आहे कम्प्युटर. ओके, द वर्ड कम्प्युटर इज डिराइव्ड फ्रॉम अ लॅटिन वर्ड कम्प्युटरी विच मीन्स टू कॅल्क्युलेट, to count, to sum up or to think together. An electronic device which accepts input from the user, processes it according to the instruction given to it and gives the required result in the form of output is a computer. Okay, computer is what? The computer word is derived from a Latin word. ओके, कम्प्युटर हा जो वर्ड आहे तो लॅटिन वर्डमधून डिराईव्ह झालेला आहे. कम्प्युटरचं पहिलं नाव काय होतं? लॅटिन वर्ड कम्प्युटरी विच मीन्स टू कॅल्क्युलेट, टू काउंट, टू सम अप ऑर टू थिंक टुगेदर. ओके, कम्प्युटर पहिला हा मोस्ट जास्त करून कॅल्क्युलेशन्ससाठी सुरुवातीला यूज करत होते आपण. ओके, कॅल्क्युलेट करण्यासाठी, काउंट करण्यासाठी, सम अप करण्यासाठी, टू थिंक टुगेदर. An electronic device, computer हा काय आहे? Obviously it is an electronic device, okay, which accepts input from the user, processes it according to the instruction given to it and give the required result in the form of output is a computer. Okay, computer काय आहे? It is an electronic device. It accepts input from the user. Input म्हणजे काय? Input आणि output मेन कम्प्युटरमध्ये यूज केलेला वर्ड आहे हा इनपुट आणि आउटपुट. इनपुट म्हणजे काय की तुम्ही कम्प्युटरवरती, कम्प्युटरच्या कीबोर्डवरती तुम्ही जे काय प्रेस करता, कुठलेही कॅरेक्टर्स वगैरे असतील, लेटर्स वगैरे जे असतील तुम्ही प्रेस करता. फॉर एक्झाम्पल मी टायपिंग करते कीबोर्ड विथ द हेल्प ऑफ कीबोर्ड. ओके, मी टायपिंग करते, मी कीज प्रेस करते ABCDEFGHIJK एक्सेट्रा. ओके, इट मीन्स व्हॉट की मी काय केलं? इनपुट दिलं. कशासाठी? कम्प्युटरला. बरोबर, मी एक की प्रेस केली म्हणजे मी कम्प्युटरला इनपुट दिलं आणि कम्प्युटरने काय केलं? माझं इनपुट ॲक्सेप्ट केलं. ओके, आणि जेव्हा आपल्या स्क्रीनवरती आपण टाईप केलेलं कम्प्युटरच्या स्क्रीनवरती आपल्याला दिसतं, सो इट इज अ आउटपुट. ओके, आउटपुट म्हणजे काय? ते आपल्याला डिस्प्ले झालं. आपण टाईप केलं, वी आर गिविंग इनपुट टू द कम्प्युटर. कम्प्युटर विल ॲक्सेप्ट द इनपुट्स whatever we already type. ओके, अँड आउटपुटमध्ये काय सांगितलं त्यांनी? आपल्याला आपण टाईप केलेलं आपल्या स्क्रीनवरती दिसतं, सो इट इज अ आउटपुट. ओके, कम्प्युटर सिस्टीम. अ कम्प्युटर कॅन प्रोसेस डेटा, इमेजेस, ऑडिओ, व्हिडिओ अँड ग्राफिक्स. ओके, कम्प्युटर काय आहे? इथे हा IMP पॉईंट आहे, नोट डाऊन करून ठेवा. ओके, आर्किटेक्चर ऑफ कम्प्युटर आणि कम्प्युटर सिस्टीम. इट इज अ इम्पॉर्टंट पॉइंट. ओके, कम्प्युटर सिस्टीम कॅन प्रोसेस डेटा, इमेजेस, ऑडिओ, व्हिडिओ अँड ग्राफिक्स. अ कम्प्युटर परफॉर्म्स 5 मेजर कम्प्युटर ऑपरेशन्स or functions irrespective of their size and make. Okay, computer system is what? A computer can process data. आपला डेटा जो आहे तो काय करतो? 1% टू अनदर पर्सन आपण सेंड करू शकतो, स्टोअर करू शकतो. इमेजेस आपल्या कम्प्युटरमध्ये आपण सेव्ह करू शकतो, ऑडिओज, MP3 प्लेयर, व्हिडिओज, ग्राफिक्स. ओके, अ कम्प्युटर परफॉर्म्स 5 मेजर कम्प्युटर ऑपरेशन्स और फंक्शन्स इररिस्पेक्टिव्ह ऑफ देअर साईज अँड मेक. कम्प्युटर काय करतो? आपले हे जे 5 ऑपरेशन्स आहे, स्टोअर डेटा, प्रोसेस डेटा, इमेजेस स्टोअर करण्यासाठी, ऑडिओ, व्हिडिओ, ग्राफिक्स स्टोअर करण्यासाठी आपण हे फंक्शन्स काय करतो? कम्प्युटर ऑपरेट
करतो. ओके, दीज आर इट ॲक्सेप्ट्स डेटा और इन्स्ट्रक्शन बाय वे ऑफ इनपुट. जसं मी म्हटलं, मी कीबोर्डवरती प्रेस केलं, कीबोर्डवरती मी कीज आपले टाईप केल्या, तो काय करतो, आपल्या जे इनपुट आहे तो डेटा काय करतो, तो ॲक्सेप्ट करतो. आणि इन्स्ट्रक्शन, सपोज मला काय करायचं आहे, हे जे मी एक लाईन प्रिंट केलेली आहे ती मला एकदम डार्क लेटरमध्ये मला ती डिस्प्ले करायची. मग मी काय करणार, राईट क्लिक करू किंवा ती एक लाईन सिलेक्ट करणार मी, तेव्हा ती बोल्ड वरती मी क्लिक करणार. म्हणजेच काय की तो कम्प्युटर अंडरस्टँड करतो आपला इनपुट की आपल्याला ही लाईन डार्कमध्ये हवी किंवा ह्या लाईनला अंडरलाईन हवे, तर तो ॲक्सेप्ट करतो आपले इनपुट आणि डिस्प्ले करतो. इट स्टोर्स डेटा, इट कॅन प्रोसेस डेटा ॲज रिक्वायर्ड बाय द यूजर, इट गिव्स रिझल्ट इन द फॉर्म ऑफ आउटपुट, इट कंट्रोल्स ऑल ऑपरेशन्स इनसाइड अ computer. Okay, it can process data as required by the user, it gives results in the form of output, it controls all operations inside a computer. Understand? Okay, मी तुम्हाला एक इनपुट आणि आउटपुटसाठी एक एक्झाम्पल दाखवते. ओके, मी न्यू डॉक्युमेंट घेते. ओके, ब्लँक डॉक्युमेंट मी घेतलेला आहे इकडे. त्याच्यानंतर माझा इथे कीबोर्ड डिस्प्ले झाला. हां, कीबोर्डवरती मी टाईप करते, हाय वेलकम इन 11th स्टँडर्ड. गुड आफ्टरनून. ओके, ही लाईन झाली. आता मला हे मी केलं, म्हणजेच काय, मी टाईप केलं कीबोर्डवरती, कम्प्युटरला आपल्या डिस्प्ले झालेला आहे किंवा मोबाईलला, त्यांनी ते इथे मला आउटपुटच्या रूपात मला त्यांनी डिस्प्ले केलेलं आहे मी काय टाईप केलं आहे ते. ओके, आता मला काय करायचं आहे, ही लाईन जी आहे वरची ती बोल्ड करायची. तर मी काय करेल, आता हे माझं आपल्या मोबाईलचं आहे त्याच्यामुळे असं दिसतंय. तुम्ही PC कम्प्युटरवरती मायक्रोसॉफ्ट वर्डवरती तुम्ही हे करू शकता. झालं बोर्ड. आता मला खालचा हा गुड आफ्टरनूनला मला काय करायचे, अंडरलाईन करायचे. अंडरस्टँड? मी काय केलं, ह्यातनं ऑप्शन सिलेक्ट केले, म्हणजेच काय, मी कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन्स दिले की मला वरचं लेटर जे आहे सिलेक्ट केलेलं ते बोल्डमध्ये हवे आणि खालचं जे आहे त्याला मला अंडरलाईन हवे. सो कम्प्युटरने काय केलं, आणि ते माझे इनपुट काय केलं, माझी रिक्वेस्ट म्हणजेच इनपुट ॲक्सेप्ट केलं आणि त्यांनी आउटपुट म्हणून मला ही अशी लाईन डिस्प्ले केली. अंडरस्टँड? नेक्स्ट, समजलं कम्प्युटरचं काय इनपुट आणि आउटपुट प्रोसेस. नेक्स्ट आपण बघूयात आर्किटेक्चर ऑफ अ कम्प्युटर. Computer architecture is a specification detailing of how a set of software and hardware technology standards interact to form a computer system. Okay, computer architecture काय आहे? Computer architecture is a specification detailing of how a set of software and hardware technology standard interact to form a computer system. आता तुम्हाला माहित नसेल सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर मधला डिफरन्स. सॉफ्टवेअर म्हणजे काय? सपोज तुमचा एक कम्प्युटर आहे, त्याच्यामध्ये तुम्ही मायक्रोसॉफ्ट ऑफिस, पेंट, कुठला एखादा गेम तुम्ही इन्स्टॉल केलेला असेल, बरोबर, गुगल क्रोम, वेब ब्राउझर एक टाकलं, तुम्ही फाईल मॅनेजर टाकलं फाईल सेव्ह करण्यासाठी, मायक्रोसॉफ्ट एक्सेल तुम्ही डाउनलोड केलं आणि इन्स्टॉल केलं. हे काय झाले, सगळे सॉफ्टवेअर. म्हणजे तुम्ही हे डाउनलोड केले, रेडीमेड
डाउनलोड करून इन्स्टॉल केलेले आहेत PC मध्ये. आणि हार्डवेअर म्हणजेच काय, कीबोर्ड, माऊस, प्रिंटर, हार्ड ड्राईव्ह, जे CPUच्या आतमध्ये हार्ड ड्राईव्ह असते ती, CD ड्राईव्ह. अंडरस्टँड. जे मशीन ते हार्डवेअर आणि जे आपण इन्स्टॉल करतो सॉफ्टवेअर सिक्युरिटीसाठी आपण इन्स्टॉल करतो त्याला सॉफ्टवेअर. ओके. इन शॉर्ट, कम्प्युटर आर्किटेक्चर रेफर्स टू हाऊ अ कम्प्युटर सिस्टीम इज डिझाइन्ड अँड हाऊ इट्स वर्क. कम्प्युटर आर्किटेक्चरमध्ये काय दिलं आहे की कम्प्युटर सिस्टीम पूर्ण कशी डिझाईन केलेली आहे आणि कशी ती वर्क करते हे सगळं त्यांनी आर्किटेक्चरमध्ये दिलेलं आहे. आता खाली डायग्राम दिले बघा, कम्प्युटर सिस्टीम अँड पेरिफेरल्स. ओके. बघा कम्प्युटरमध्ये बघा पहिला दिला आहे त्यांनी मॉनिटर, म्हणजे आपला कम्प्युटरचा जो डिस्प्ले आहे तो. त्याच्यामध्ये काय दिलं आहे, अँड आउटपुट डिव्हाइस दॅट लेट्स यू सी युअर वर्क ॲज यू गो. जसं मी म्हटलं तुम्हाला, मी मगाशी टाईप केलं आणि ते मला डिस्प्ले झालं स्क्रीनवरती, तर ते काय आहे आउटपुट डिव्हाइस. म्हणजे त्यांनी मला आउटपुट दिले. तुम्ही आता एखादा पेंट केलात, मग तुम्ही ब्रश घेतला, मग त्या ब्रशनी तुम्ही डायग्राम काढलीत किंवा एखादं फिल केले कलर, तेव्हा तुम्ही जे काय करताय ते तुम्हाला स्क्रीनवरती डिस्प्ले होतं आहे. बरोबर. तो कम्प्युटरचं काम काय आहे की तुम्ही जे परफॉर्म करताय ते तुम्हाला डिस्प्ले करणं म्हणजे आउटपुट देणं. नेक्स्ट CD DVD ड्राईव्ह. बघा हे CPUच्या इथे वरती तुम्हाला माहिती असेल आपल्या CPUमध्ये CD DVD टाकण्यासाठी एक ड्राईव्ह असतो, बटन क्लिक केलं की बाहेर येतं. रीड्स CD DVD डिस्क. मग तुम्ही CD टाकलं की मग काय करतं ते हे करतं, मग आपल्या स्क्रीनवरती आपल्याला डिस्प्ले करतं. मग त्या CDमधला जो डेटा आहे तो डिस्प्ले करतो. स्पीकर्स आपण म्युझिक, ऑडिओ, व्हिडिओ कुठलीही प्ले केले की आपल्याला ते व्हॉईस आवाज येण्यासाठी, म्हणजे यूज टू प्रोड्यूस ऑडिओ आउटपुट. बरोबर. आता सपोज मी स्पीकर्स अटॅच केलेले आहेत माझ्या कम्प्युटरला, मी एखादं ऑडिओ MP3 प्लेअर प्ले केलं, प्लेची मी इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर त्याचं स्पीकरचं काम काय आहे, आपल्याला त्याचा साऊंड ऐकू देणं, आवाज देणं. म्हणजेच काय केलं, स्पीकरसुद्धा आपल्याला आउटपुट देतो. अंडरस्टँड. मायक्रोफोन यूज्ड टू गेट स्पोकन इनपुट. कीबोर्ड टू टाइप instructions into the computer. CD DVD डिस्क. माऊस, USB पोर्ट, पेन ड्राईव्ह वगैरे लावण्यासाठी. फ्लॅश मेमरी. आता तुम्हाला माहिती असेल वेबकॅम, आपल्या PCला किंवा लॅपटॉपला एक वेबकॅम असतो. बरोबर. त्याच्या थ्रू काय करता आपण आपलं स्वतः कुणाला सपोज पहिलं, म्हणजे आता खूप सुविधा झाली, आपण व्हॉट्सअपवरती व्हिडिओ कॉल वगैरे करू शकतो. पण पूर्वी जेव्हा आपल्या ह्या बाकीच्या गोष्टी इन्व्हेंट झालेल्या नव्हत्या, त्यावेळी जेव्हा 1% टू अनादर, सपोज जर फॉरेनला वगैरे असतील तर त्यांच्याशी कनेक्ट करण्यासाठी आपल्याला वेबकॅम यूज करायला लागत होता. त्याच्यावरनं आपल्याला आपला चेहरा त्यांना समोरच्यांना दिसतो. फ्लॅश मेमरी, हार्ड ड्राईव्ह, CPUमध्ये हार्ड ड्राईव्ह, प्रिंटर. ओके. सिस्टीम युनिट. अंडरस्टँड. सिस्टीम युनिटमध्ये काय दिले आहे, द केस दॅट कंटेन्स द CPU, मेमरी, द पॉवर सप्लाय, डिस्क, ड्राईव्स अँड ऑल अदर हार्डवेअर सच ॲज अ मॉडेम दॅट आर इन द इंटरनल फॉर्मॅट. CPUमध्ये सगळं इन्स्टॉल असतं. ओके. एव्हरी कम्प्युटर सिस्टीम हॅज द फॉलोविंग 3 बेसिक कंपोनंट्स. ओके. काय सांगितलं त्यांनी, एव्हरी कम्प्युटर सिस्टीम हॅज द फॉलोविंग 3 बेसिक कंपोनंट्स. That is input unit, central processing unit that is CPU, third is output unit. ओके. प्रत्येक कम्प्युटरला हे 3 बेसिक कंपोनंट असतातच असतात, त्याच्याशिवाय कम्प्युटर आपला तयार होणार नाही. हे मस्ट त्याचे 3 बेसिक कंपोनंट्स आहेत. कुठले कुठले, इनपुट युनिट, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट दॅट इज CPU अँड थर्ड इज आउटपुट युनिट. ओके. इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट पार्ट. ओके. कम्प्युटर आर्किटेक्चरमध्ये तुम्हाला हे सगळं विचारू शकतात. ओके. हे नोट डाऊन करून ठेवा. इनपुट युनिट, अरिथमेटिक लॉजिक युनिट, CPU आणि पुढे एक आहे ते. अंडरस्टँड.